तन्वी बेशुद्ध झाली होती. तन्वीला तसं पाहून आर्यन खूप घाबरला होता. त्याने क्षणाचाही वेळ न करता तन्वीला उचलून घेतलं आणि डॉक्टरकडे घेऊन निघाला. खरं तर या सगळ्याची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा तन्वीने रुहीला तू लेक्चरला जा म्हणून सांगितलं होतं आणि ती स्वतः लायब्ररीमध्ये 3rd इयर केमिस्ट्रीच्या मुलींचे प्रेझेंटेशन बनवत बसली होती. तन्वीला राघवचे पैसे लवकरात लवकर द्यायचे होते आणि पैशांसाठी ती हे सगळं करत होती आणि त्या मुलींकडून देखील तिला पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा ती ते दोन्ही प्रेझेंटेशन उद्या दुपारपर्यंत त्यांना पूर्ण करून देईल. त्यामुळे तन्वी सगळं विसरून काम करत होती. राघव लायब्ररीमध्ये काही पुस्तके परत करण्यासाठी आला होता. त्याने जाताना लायब्ररीमध्ये एक नजर फिरवली तर त्याला तिथे एका टेबलवर तन्वी दिसली. तन्वीला तिथे पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण यावेळी तर तन्वी क्लासरूममध्ये असायला हवी होती, पण ती इथे लायब्ररीमध्ये काय करत आहे असा विचार करत तो तन्वीजवळ गेला. राघव तन्वीच्या समोर उभा होता, पण तन्वीचं लक्षच नव्हतं. ती तिच्या कामात अगदी गुंग झाली होती. राघव तिच्या समोर बसला आणि लगेच तन्वीच्या जवळची फाईल त्याने ओढून घेतली. त्यावेळी तन्वीने त्याला पाहिलं आणि ती एकदम त्याला पाहून वैतागली. राघवने ती फाईल पाहिली तर त्याला समजलं की ती फाईल 3rd इयर केमिस्ट्रीच्या मुलींची होती आणि त्यात प्रेझेंटेशनचे डिटेल्स होते. राघव पाहत होताच तर तन्वीने एकदम त्याच्या हातातून ती फाईल ओढून घेतली. हे काय करत आहेस तू तन्वी? राघव म्हणाला. त्याला थोडा अंदाज होताच की ती काय करत आहे. तुला काय करायचं आहे? तन्वी तिच्या लॅपटॉपमध्ये काम करतच म्हणाली. तू तुझी लेक्चर सोडून हे सगळं करत आहेस? खरं सांग, तू हे सगळं पैशांसाठी करत आहेस का? राघव म्हणाला. तन्वीने त्याच्याकडे एक क्षण रागाने पाहिलं आणि परत काम करू लागली. तू इथून गेलास तर बरं होईल. तुझे पैसे तुला लवकरच मिळतील, तन्वी म्हणाली. तन्वी, तू किती हट्टी आहेस. म्हणजे तू हे सगळं करायला तयार आहेस, पण माझ्यासोबत एक कॉफी प्यायला तयार नाहीस, राघव अस्वस्थपणे म्हणाला. हो, नाहीये तयार मी. मिळालं उत्तर, आता जा, तन्वी रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली. राघवला देखील तन्वी पैसे कमवण्यासाठी ते सगळं करत आहे याने खूप त्रास होत होता. त्याला वाटलं होतं की यावेळी तन्वी ऐकेल, पण तसं होताना त्याला दिसत नव्हतं. पण तो देखील खूप हट्टी होता आणि असंच तर तिला जाऊ देणार नव्हता. ठीक आहे, कर तुझे प्रयत्न, पण आज पैसे देऊ शकली नाहीस तर उद्या 21,000 रुपये द्यावे लागतील हे लक्षात ठेव, आणि मी रोज आठवण करून देईल तुला, राघव थोडा रागात म्हणाला आणि उभा राहिला. तन्वी देखील त्याच्याकडे रागाने पाहत होती. तन्वी परत कामाला लागली आणि राघव तिथून निघून गेला. तन्वीला मात्र आता तिची तब्येत ठीक वाटत नव्हती. तिला ताप चांगलाच जाणवू लागला होता. तिकडे आर्यन लेक्चरमध्ये गेला होता, पण त्याला तन्वी तिथे दिसली नाही. त्याने रुहीला तन्वीबद्दल विचारलं तर रुहीने आर्यनला तन्वी लायब्ररीमध्ये फिजिक्सच्या कॉम्पिटिशनची तयारी करत आहे असं सांगितलं. पण आर्यनला रुही काहीतरी लपवत आहे असं वाटत होतं. तन्वी बराच वेळ त्या प्रेझेंटेशनवर काम करत होती, पण तिचं अजून एक देखील प्रेझेंटेशन पूर्ण झालं नव्हतं. पण आज प्रॅक्टिकल असल्यामुळे तिला तिचं काम तिथेच थांबवावं लागलं. ती लेक्चर मिस करू शकत होती, पण प्रॅक्टिकल नाही. थोड्याच वेळात तन्वी रुहीसोबत फिजिक्सचे प्रॅक्टिकल करत होती. त्या दोघी मिळून एक्सपेरिमेंट करत होत्या, पण तन्वीला उभं राहणं अवघड जात होतं. तिला खूप वीकनेस जाणवत होता. रुहीला देखील तन्वीची तब्येत अजिबात ठीक वाटत नव्हती. तन्वी, तू स्टूल घेऊन बस. राहिलेला एक्सपेरिमेंट मी करते. तू बसून कॅल्क्युलेशन्स कर. तुझी तब्येत ठीक वाटत नाही, रुही म्हणाली आणि तन्वीला तिने बाजूचा एक स्टूल घेऊन दिला. तन्वी त्या स्टूलवर बसून कॅल्क्युलेशन्स करत होती. क्लासमधील सगळे आपले आपले एक्सपेरिमेंट करत होते आणि लांबून आर्यनने तन्वीला स्टूलवर बसलेलं पाहिलं आणि तो तिच्या जवळ आला. तन्वी कॅल्क्युलेशन्स करण्यात बिझी होती आणि आर्यनने बाजूचा एक स्टूल घेतला आणि तन्वीच्या बाजूला बसला. हाय, आर्यन म्हणाला आणि तन्वीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यनला तिच्याकडे पाहूनच समजलं की तिची तब्येत ठीक नाहीये. तन्वी, तुझी तब्येत ठीक नाहीये ना? कालच सांगितलं होतं तुला डॉक्टरकडे जा म्हणून, आर्यन थोड्या काळजीने म्हणाला. हो, जाणार आहे, तन्वी म्हणाली. आणि काय करत आहेस तू एवढं लेक्चर मिस करून? आर्यनने विचारलं. तन्वीने त्याच्याकडे पाहिलंच नाही. काही नाही, असंच. आणि तू करत आहेस ना लेक्चर?
मग आज तू मला शिकव लेक्चरमध्ये झालेलं, तन्वी थोडं हसत म्हणाली. तन्वीमध्ये बोलण्याची इतकी एनर्जी नव्हती, पण तिला आर्यनला तिच्या काळजीत पाडायचं नव्हतं. त्यामुळे ती त्याच्यासोबत नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न करत होती. तू काय माझी चेष्टा करत आहेस? तसंही माझं लक्ष नसतं लेक्चरमध्ये एवढं. आणि तू शिकू लागल्यापासून तर मी जेवढं लक्ष देत होतो तेवढं देखील देत नाही, आर्यन म्हणाला आणि तन्वी थोडी हसली. मग लेक्चरला का बसतोस? तन्वी हसत म्हणाली. सवय झाली आहे आणि अटेंडन्स महत्त्वाची आहे, आर्यन म्हणाला. खरं तर आर्यनला श्रेयामुळे लेक्चरला बसायची सवय झाली होती आणि आता तो तिच्याकडे इतका पाहत नसला तरी लेक्चरला तो नेहमी बसतो. तुझा एक्सपेरिमेंट झाला का? इथे माझ्यासोबत गप्पा मारत बसला आहेस ते, तन्वी म्हणाली. थोडा राहिला आहे, तो ऋषभ आणि पियुष करत आहेत, आर्यन त्याच्या मित्रांकडे पाहत म्हणाला. तन्वीने तिकडे पाहिलं तर ऋषभ आणि पियुष एक्सपेरिमेंट करत होते, तर सुमित तिथे उभा राहून आळस देत होता. बरं, आम्हाला कोणालाच हे कॅल्क्युलेशन जमत नाहीये, तू जरा बघ ना, असं म्हणत आर्यनने त्याची वही पुढे केली आणि तन्वी त्याला समजावत ती कॅल्क्युलेशन्स करू लागली. तिकडून श्रेया मात्र आर्यन आणि तन्वीला एकत्र पाहून थोड्या रागात होती. तिला समजत नव्हतं की ते दोघे भांडता भांडता अचानक इतके जवळ कसे येत आहेत. श्रेयाला तन्वी ती आलेल्या पहिल्या दिवसापासूनच आवडत नव्हती. तन्वी आल्यापासून श्रेयाला ज्या गोष्टी तिच्या आहेत त्या तन्वीकडे जात आहेत असं वाटत होतं आणि तिला आर्यनचा देखील राग येत होता. तिला असं वाटत होतं की तिने एकदा चिडून आर्यनला नकार दिला आणि तो लगेच तिला विसरून देखील गेला आणि इतक्यात दुसऱ्या मुलीच्या मागे देखील गेला. श्रेया तिचा एक्सपेरिमेंट सोडून फक्त आर्यन आणि तन्वीकडे थोडा रागात पाहत होती. शेवटी तिने एक मोठा श्वास घेतला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिचा एक्सपेरिमेंट करू लागली. प्रॅक्टिकलनंतर आर्यन त्याच्या मित्रांसोबत फुटबॉल प्रॅक्टिससाठी गेला आणि तन्वी रिक्षाने घरी गेली. तन्वी घरी जाऊन लगेच फ्रेश होऊन परत ते प्रेझेंटेशन करू लागली. तिला काहीही करून उद्या दुपारपर्यंत ते काम पूर्ण करायचंच होतं. तन्वी काम करतच होती की तिला तितक्यात आर्यनचा मेसेज आला होता की आज तो त्याच्या दादासोबत काहीतरी कामासाठी बाहेर जाणार आहे आणि त्याला घरी यायला उशीर होणार आहे, त्यामुळे आज ते अभ्यास करू शकत नाहीत. तन्वी तो मेसेज पाहून खुश झाली, कारण आता तिला अजून जास्त वेळ ते प्रेझेंटेशन करण्यासाठी मिळणार होता. तन्वी आर्यनसमोर ते काम करू शकत नव्हती. आर्यनने त्याबद्दल ढीगभर प्रश्न विचारले असते आणि तन्वीला त्याची उत्तरे द्यायची नव्हती. आज तन्वीने रात्रीचे जेवण देखील तिच्या रूममध्येच केलं होतं, पण रात्री तन्वीला खूप ताप चढला होता. तिचं डोकं खूप दुखत होतं, तिचं नाक पूर्ण गच्च झालं होतं आणि सर्दीने तिला श्वास घेणं देखील अवघड झालं होतं आणि तिला तिचं पूर्ण अंग गरम लागत होतं. पण तिने ठरवलं होतं की एकदा एवढं काम झालं की उद्या ती नक्की डॉक्टरकडे जाईल. ती रात्री खूप उशिरापर्यंत तशीच काम करत होती. तिचं एक प्रेझेंटेशन पूर्ण झालं होतं आणि दुसरं देखील बऱ्यापैकी पूर्ण होत होतं. दुसऱ्या दिवशी तन्वी लवकर कॉलेजमध्ये गेली. अजून तिची स्कूटी दुरुस्त झाली नव्हती, त्यामुळे ती रिक्षाने कॉलेजला गेली होती. तन्वी परत लायब्ररीमध्ये बसून काम करत होती. तिने रुहीला मेसेज करून सांगितलं होतं की ती आज देखील लेक्चर करणार नाही, त्यामुळे रुही लेक्चरमध्ये गेली होती. आर्यनने क्लासमध्ये पाहिलं तर आज परत तन्वी लेक्चरला आली नव्हती, त्यामुळे त्याने ठरवलं होतं की आज तो लायब्ररीमध्ये जाऊन पाहिलंच की तन्वी नक्की कसला अभ्यास करत आहे एवढा. तन्वीचं काम जवळपास पूर्ण झालंच होतं, पण तिचा ताप इतका वाढला होता की तिला पुढे लॅपटॉपच्या स्क्रीनवरचं सगळं धूसर दिसू लागलं होतं. तिचे डोळे आपोआप मिटू लागले होते, पण तरीही ती काम करतच होती. तिला इतकं कसं तरी होत होतं की तिची बोटं कीबोर्डवर वळतच नव्हती. ती खूप प्रयत्न करून शेवटचे काही शब्द टाईप करत होती, पण एका क्षणी तिच्या शरीराने हार मानली आणि तन्वी धडकन टेबलवर कोसळली आणि तिचे डोळे आपोआप मिटले. लेक्चरनंतर रुही तन्वीकडे लायब्ररीमध्ये निघाली होती. इतक्यात तिला मागून आर्यनने हाक मारली आणि रुहीने त्याच्याकडे पाहिलं. तू तन्वीकडे जात आहेस ना? आर्यनने रुहीला विचारलं. हो, रुही म्हणाली. ठीक आहे, मी पण येतोय, मला बोलायचं आहे तिच्यासोबत, आर्यन म्हणाला आणि ते दोघे लायब्ररीकडे गेले. लायब्ररीमध्ये येऊन ते दोघे तन्वीला शोधत होते आणि त्यांना तन्वी दिसली, पण त्यांना दिसलं की तन्वी टेबलवर डोकं ठेवून झोपली होती आणि त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच तन्वीजवळ गेले. तन्वी, आर्यन आणि रुही दोघेही तन्वीला हाक मारत होते,
पण ती उठली नाही. रुही लगेच तन्वीच्या जवळ गेली आणि तिने तन्वीच्या खांद्याला हलवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तन्वी उठेना. रुहीने लगेच तन्वीच्या चेहऱ्याला हात लावला आणि तिला समजलं की तन्वीला तर खूप जास्त ताप आला आहे. हिला तर खूप ताप आहे, रुही आर्यनकडे पाहत म्हणाली. आर्यन ते ऐकून खूप घाबरला. काय? तन्वी बेशुद्ध झाली आहे काय? आर्यन तन्वीच्या जवळ येत म्हणाला. हो, बहुतेक. आपल्याला हिला लवकर मेडिकल रूममध्ये घेऊन जायला हवं, रुही म्हणाली. हो, आर्यन म्हणाला आणि एका क्षणाचाही वेळ न घालवता आर्यन लगेच त्याच्या जवळची बॅग टेबलवर टाकली आणि तन्वीला उचलून घेतलं. आर्यन तन्वीला घेऊन कॉलेजच्या मेडिकल रूमकडे जात होता. रुही त्याच्या मागून येत होती, पण तन्वीचे डोळे अजूनही बंदच होते. आर्यन तन्वीला तसं पाहून खूपच घाबरला होता. आर्यन तिकडे जात होता तेव्हा समोरून श्रेया आणि तिच्या मैत्रिणी येत होत्या. त्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी जात होत्या. आर्यनचे त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, पण श्रेया आर्यनला तन्वीला घेऊन जाताना पाहून थक्क झाली होती. आर्यन पुढे गेला तरी ती मागून त्यांच्याकडे पाहतच होती. आर्यन तन्वीला घेऊन मेडिकल रूममध्ये आला आणि तिला बेडवर व्यवस्थित झोपवलं. डॉक्टर लगेच तन्वीला चेक करू लागले होते. आर्यन आणि रुही बाजूला उभे राहून तन्वीकडे पाहत होते. ते दोघेही तिला तसं पाहून खूप काळजीत होते. डॉक्टरने तन्वीला चेक करून झाल्यानंतर त्या दोघांकडे पाहिलं. अरे, तुम्ही दोघे इतके का घाबरला आहात? तुमची मैत्रीण ठीक होईल. तिला थोडा जास्त ताप आहे आणि तिने तो अंगावर देखील काढलेला दिसत आहे, त्यामुळे झाला आहे. पण काळजी करू नका, थोड्याच वेळात येईल ती शुद्धीवर, डॉक्टर म्हणाले आणि आर्यन आणि रुहीला थोडं बरं वाटू लागलं. आर्यन मात्र मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता. त्याला माहीत होतं की तन्वीची तब्येत ठीक नाहीये. त्यानं थोडं लक्ष द्यायला हवं होतं असं त्याला वाटत होतं. पण त्याला अजून काहीतरी लक्षात आलं आणि त्याने लगेच रुहीकडे पाहिलं. रुही, तन्वी काय करत होती लायब्ररीमध्ये? मला माहीत आहे की तन्वी अभ्यास करत नव्हती. मी मगाशी लायब्ररीमध्ये पाहिलं होतं. तिच्यासमोर वेगळ्याच कोणत्या तरी गोष्टी होत्या. तू सांगशील मला आता? मला माहीत आहे तुला माहीत आहे सगळं, त्यामुळे प्लीज सांग, आर्यन म्हणाला. आणि रुहीला वाटलं की आता तिने आर्यनला सगळं खरं सांगायला हवं, कारण त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता तन्वीच्या तब्येतीवर होत होता. त्यानंतर रुहीने आर्यनला सगळं सांगितलं की कशाप्रकारे तन्वीच्या स्कूटीची धडक राघवच्या कारला झाली होती आणि त्यानंतर त्याने नुकसान भरपाई म्हणून पैसे मागितले होते आणि कशाप्रकारे त्याने रोज 500 रुपयांचे व्याज देखील लावलं होतं आणि त्यासाठी तन्वी पैसे कमवण्यासाठी 3rd इयर केमिस्ट्रीच्या मुलींचे प्रेझेंटेशन बनवत होती. रुहीने ते सगळं आर्यनला सांगितलं आणि ते सगळं ऐकून आर्यन खूपच चिडला होता. त्याला राघवचा खूपच राग येत होता. त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या होत्या आणि तो त्या राघवला सोडणार नाही असाच विचार करत होता. इतक्यात रुहीने पाहिलं की तन्वी शुद्धीवर येत होती. रुही पळत तन्वीजवळ गेली. आर्यनने देखील तिकडे पाहिलं आणि तन्वीला शुद्धीत पाहून त्याला देखील खूप बरं वाटलं. आर्यन देखील तन्वीच्या बाजूला जाऊन उभा राहिला. कशी आहेस तन्वी? तुला बरं वाटतंय ना? रुही तन्वीच्या गालावर हळूवार हात फिरवत म्हणाली. तन्वीने फक्त डोळे बंद करून तिला होकार दिला. तू नक्की ठीक आहेस ना? मी डॉक्टरांना बोलवू का? आर्यन काळजीने तन्वीकडे पाहत म्हणाला. अरे, खरंच ठीक आहे मी, तन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. तन्वीचा आवाज तिला सर्दी झाल्यामुळे थोडा वेगळा येत होता. त्या दोघांकडे पाहून तन्वीला समजत होतं की ते दोघे खूपच काळजीत आहेत. आणि तुम्ही दोघे असे का दिसताय? जिवंत आहे मी, तन्वी थोडं हसत म्हणाली, पण ते दोघे अजिबात तिच्या जोकवर हसले नाहीत. बरं बरं, सॉरी, मला माहीत आहे चूक माझी आहे, तन्वी म्हणाली. तन्वी, तुला डॉक्टरकडे जा म्हणून सांगितलं होतं ना, मग का गेली नाहीस? रुही म्हणाली. हो, जाणारच होते मी आज तेवढं काम झालं की, तन्वी म्हणाली आणि तिला लक्षात आलं की आर्यन तिथेच आहे आणि त्याला यातील काहीच माहीत नाही. मग तिने लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अभ्यास झाला की जाणार होते, तन्वी खोटं बोलू लागली, पण रुहीने लगेच नकारात मान हलवली आणि आर्यन देखील विचित्र नजरेने तन्वीकडे पाहू लागला. आणि त्या दोघांकडे पाहून तन्वीला लगेच समजलं की रुहीने आर्यनला सगळं सांगितलं आहे. तिने एक क्षण डोळे बंद केले आणि डोळे उघडून परत आर्यनकडे पाहू लागली. तर आता आर्यन तिच्याकडे थोडा रागात पाहत होता. पण तोपर्यंत तन्वीच्या लक्षात आलं
की आज दुपारपर्यंत ते प्रेझेंटेशन त्या मुलींना द्यायचं होतं. रुही, प्लीज तू तो लॅपटॉप त्या मुलींना देऊन येशील का? सगळं तयार झालं आहे, तन्वी रुहीला म्हणाली. हो, ठीक आहे, मी जाते आणि तुझं सामान आणि आर्यनची बॅग देखील घेऊन येते, रुही म्हणाली आणि ती निघून गेली. रुही गेल्यानंतर तन्वी आणि आर्यन दोघेच तिथे होते. तन्वी बेडवरून उठून मागे टेकून बसण्याचा प्रयत्न करत होती. आर्यन लगेच पुढे आला आणि त्याने बाजूची उशी घेऊन तन्वीच्या पाठीला लावली आणि तन्वी टेकून बसली. अरे तू उभा का आहेस? बस ना, तन्वी आर्यनला म्हणाली. आर्यनने बाजूचा स्टूल घेतला आणि तन्वीजवळ बसला. आर्यनला खरं तर तन्वीने या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवल्याने खूप राग येत होता. पण आता तिला त्यातलं काही बोलणं योग्य नाही असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो शांत बसला होता. तन्वीला त्याच्याकडे पाहून समजत होतं की त्याला खूप काहीतरी बोलायचं आहे, पण तिची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे फक्त तो शांत बसला आहे. काय बोलायचं आहे तुला? मला माहीत आहे तुला भरपूर काहीतरी बोलायचं आहे, त्यामुळे बोल, तन्वी म्हणाली आणि आर्यनने तिच्याकडे थोडा रागात पाहिलं. तू हे सगळं मला का सांगितलं नाहीस तन्वी? मी तुला माझ्या आयुष्यातलं सगळं सांगतो, पण तू मला त्या लायक समजतच नाहीस का की तुझ्या आयुष्यात काय सुरू आहे ते तू मला सांगावंस, आर्यन म्हणाला. असं काही नाही आर्यन, तन्वी म्हणाली. असंच आहे, कारण तू रुहीला सांगितलंस आणि माझ्यापासून लपवून ठेवलंस, आर्यन म्हणाला. फक्त मला कुणाला त्रास द्यायचा नव्हता, मी तुलाच काय घरी देखील सांगितलं नाही, तन्वी म्हणाली. तुझ्या सांगण्याने त्रास होईल असं का म्हणत आहेस? मी तुला माझ्याबद्दल सगळं सांगतो त्यावेळी तुला त्रास होतो का, आर्यनने विचारलं. नाही, तन्वी म्हणाली. मग त्याच वेळी तू मला सांगितलं असतंस तर मी त्या राघवला बघून घेतलं असतं. आता बघ त्याच्यामुळे तुझी काय अवस्था झाली आहे, आर्यन थोडा रागात म्हणाला. कुणामुळे काही झालेलं नाही आर्यन, चूक माझी होती, तन्वी म्हणाली. नाही, त्या राघवला मी सोडणार नाही, आर्यन म्हणाला. आर्यन शांत हो, तन्वी म्हणाली, पण आर्यन अजून रागात होता. बरं, तू काहीतरी मला विचारलं होतंस आणि त्याचा मी विचार केला आहे, तन्वी विषय बदलत म्हणाली आणि आर्यनने तिच्याकडे पाहिलं. कशाचा विचार, आर्यन म्हणाला. तुझ्यासोबत मैत्री करण्याबाबत तू विचारलं होतंस, त्याचा विचार मी केला आहे आणि मला देखील असं वाटतं की आपण चांगले मित्र बनू शकतो. सो फ्रेंड्स, असं म्हणत तन्वीने तिचा हात पुढे केला. ते पाहून आर्यनचा राग थोडा विरघळला. पण तू इथून पुढे माझ्यापासून काहीच लपवून ठेवणार नाहीस, आर्यन म्हणाला आणि तन्वीने होकारात मान हलवली आणि आर्यनने तन्वीचा हात पकडला. ते दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते. तितक्यात बाहेरून एकदम राघव मेडिकल रूममध्ये आला. तो अगदी तिथे पळत आला होता असं त्याच्याकडे पाहून वाटत होतं. तन्वी आणि आर्यन आश्चर्याने राघवकडे पाहत होते. राघवला कुठून तरी समजलं होतं की तन्वी बेशुद्ध झाली होती आणि तिला मेडिकल रूममध्ये घेऊन गेले आहेत. ते ऐकल्यावर राघव लगेच पळत आला होता. आर्यनला राघवला तिथे पाहून खूप राग आला होता. तो लगेच उठून उभा राहिला, पण राघवचं पूर्ण लक्ष तन्वीकडेच होतं. त्याने आर्यनला पाहिलं देखील नव्हतं. राघव तन्वीजवळ येऊ लागला, पण आर्यन लगेच पुढे जाऊ लागला. इतक्यात तन्वीने आर्यनचा हात पकडला. आर्यन प्लीज, तन्वी त्याला अडवत होती, पण आर्यनने तन्वीच्या हातावर हात ठेवला. 1 मिनिट तन्वी, आर्यन म्हणाला आणि तो राघवसमोर उभा राहिला. राघवला तन्वीला भेटायचं होतं, पण त्याच्यासमोर आर्यन उभा होता. ते दोघे एकमेकांकडे रागाने पाहत होते.